हॅलो मित्रमंडळी, कसे आहात तुम्ही? जबरदस्त. आणि मी अँकर परेश पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो तुमचाच आवडता कार्यक्रम म्हणजेच चला काय बोलूयामध्ये. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, मी जेव्हा दिसलो म्हणजे काहीतरी विषय घेऊन येत असतो किंवा कधी बसून दिसलो म्हणजे सेलिब्रिटी असतात. पण आज विषयही नाही आणि सेलिब्रिटी नाही. हो, पण एक महत्त्वाचं आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे अशी छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांनाच माहिती आहे, त्यांच्या काळात शस्त्रकला शिकवायचेत. म्हणजे ढाल, तलवार, दानपट्टा, काठी असे भरपूर असे शस्त्र असायचे आणि ते शिकवायचेत. तशीच शस्त्रक्रिया आत्ताही जपून ठेवलेली आहे. हो, आपल्या नागपुरातच आहे, सक्करदरा परिसरातच आहे. ताज राज हिरा आखाडा म्हणून आहे, तिथे मी आज आलेला आहे आणि तिथल्या संपूर्ण माहिती आज आपण गोळा करणार आहोत. तर मी आलेला आहे, अंदर काय चालू आहे पाहूया, चला. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, जसं मी एंट्री केल्या इथे लहान मुलांपासून तर वयोगटाची तर मला वाटत नाही काही मर्यादा असेल, कारण सगळ्याच वयातले इथे आपल्याला दिसत आहेत. आणि संपूर्णकडे पूर्ण आखाडा भरलेला आहे, भावा गच्च भरलेला आहे आणि सगळे मुलं प्रॅक्टिस करत आहेत, शिकत आहेत आणि भरपूर मजा येत आहे. मला पाहूनच मजा येत आहे. यांच्याशी चर्चा करू, यांना किती मजा येते हे विचारून घेऊ. तर इथे सगळ्यात अगोदर हा एक ग्रुप आहे. हॅलो 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 हाय, कसे आहात तुम्ही? वा वा वा, तुम्ही रोज येता का इथे? किती दिवस झाले, म्हणजे किती वर्ष वगैरे झाले? 3 weeks 4 weeks झाले, 3 to 4 weeks. याची आवड आहे? काय करता तुम्ही? आम्ही इथे स्वतःला डिफेन्स करायसाठी येतो, शिकवायला येतो दंडा. अरे वा वा, तर 3 वीक झालेत. काय काय शिकले तुम्ही? आम्ही पवित्र शिकलो आहोत, बॅकवर्ड पवित्र, उडान शिकलो आणि भन्नाटी. आणि 8चा सिक्वेन्स आणि 6चा सिक्वेन्स. काय असते हे आपल्याला प्रोटेक्ट करायसाठी असतं. प्रोटेक्ट, आपण जर कोणी आलं मधात तर त्यांना डिफेन्स कसं करायचं, लाठीने वगैरे ते शिकवतो. वा वा. बघा, तुम्ही मुली आहेत ते तर आहेत, पण मुलंही याच्यात करतात. ते पण ह्याच्यासाठी करतात. हो. काय काय शिकवलं जाते तुम्हाला इथे ह्या आखाड्यात? खूप काही शिकवलं जातं, लाठी कशी चालवायची, तलवार कशी चालवायची. तुमचं ग्रुप वगैरे असतात काही वेगवेगळे? हो. तुमचं ग्रुपचं काही नाव वगैरे आहेत का? नाही. तर वयोगट असेल? 13 to 14 years. कोण आहे तुमचे लीडर? आमचे लीडर्स आमचे चेतन दादा आहेत. चेतन दादा आहेत का? कुठे आहे? आपण चेतन दादाकडे जाऊया. चेतन दादाला विचारू. नमस्कार दादा. नमस्कार. कसे आहेत तुम्ही? बढिया. काय म्हणते, काय तुमचा ग्रुप कसा आहे? माझा खूप चांगला आहे. आता मुलं आता शिकून राहिले, नवीन मुलं आहे आता, तर त्यांना थोडाफार वेळ लागेल, पण आता शिकून जाईल. तुम्हाला किती दिवस झाले, म्हणजे किती वर्ष झाले? मला आज 4-5 वर्ष झाली. 4-5 वर्ष झाले. काय आहे ताज राज हिरा आखाडा? ताजराज हिरा आखाडा म्हणजे आपले ताज म्हणजे ताजुद्दीन बाबा, राज म्हणजे राजे रघुजी, हिरासिंग महाराज, या 3 नावं जोडून एक आखाड्याचं नाव तयार केलं आहे, ताजराज हिरा आखाडा म्हणून. तर तुम्ही पहिलेपासून शिकलेले आहात की इथेच ह्या आखाड्यातून शिकलं? या आखाड्यातूनच शिकलो आहे मी. किती वर्ष झाले? आज मला 4 वर्ष झाले. 4 वर्ष झाले. हो. सध्या तुम्ही ट्रेनिंग देता हे किती वर्षामध्ये? आता 1-2 वर्ष झाले. बढिया आहे. आणखी इथे किती ग्रुप आहेत? पुष्कळ ग्रुप आहे इथे, सर्वांचे अलग अलग ग्रुप आहेत, सरांच्याकडे वेगळे सर आहेत. अरे वा, हां. सुंदर. तर तुमच्या ग्रुपचं नाव वगैरे ठेवतात का तुम्ही? सध्या तर ठेवलं नाही, जसं शिकून जाईन. आता नवीन मुलं आहे. नवीन लॉकडाऊन नंतर मला वाटतं आता किती दिवस झाले चालू झाला का? लॉकडाऊन नंतर आता 4-5 महिने झाले कंटिन्यू. हो. तुमच्या ग्रुपला किती विद्यार्थी आहे? माझ्या ग्रुपला 8-10 विद्यार्थी आहे. 8-10 विद्यार्थी. हो. त्याच्यात मुलं आणि मुली दोघांचं मुलं समान? मुली दोनच. वयोगट वगैरे? वयोगट वगैरे नाही आहे. जसं तुमच्याकडे कोणी आलं तर तुम्ही शिकून टाकतो. हो. बढिया. हेही कलाकार तुमचेच का? हो. दादा, काय नाव तुझं? मंथन. मंथन, काय करतोस तू हे काठी घेऊन? भन्नाटी. करून दाखवशील का? करून दाखव ना. मंथन आपल्याला सोबत आता भन्नाटी करून दाखवते. वा वा वा, सुंदर. हे टाळ्या वाजवा दादासाठी, एकच नंबर असं करा. किती दिवस झाले तू प्रॅक्टिस करतोस? 5-6 दिवस झाले. फक्त? 10-15. फक्त? त्याच्या अगोदर? त्याच्या अगोदर काहीच नाही. अरे यार, किती सुंदर आहे. मला एवढं सांग, शाळा शिकतोस ना तू हो. की कॉलेजमध्ये जातो? शाळा. शाळा शिकतो. कोणत्या वर्गात आहे? मी 3rd.
तिसऱ्या वर्गात? ओ माय गॉड यार, तिसऱ्या वर्गात आहे भाऊ. खूप सुंदर असं करतो यार, धन्यवाद. आपण काय करू आता, हा जो ग्रुप आहे त्यांच्याशी आपण चर्चा केली, बाकीचे खूप काही ग्रुप आहे तिकडे जाऊया, त्यांच्याशी थोडी थोडी चर्चा करूया. दादा 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 नमस्कार दादा, कसे आहेत तुम्ही? आम्ही ठीक. काय नाव सर? माझं नाव गौरव जांगडे. गौरव सर, हा तुमचा ग्रुप काय? हो. काय काय ग्रुपचं नाव वगैरे आहे की काय? ग्रुपचे नाव जय भवानी. जय भवानी ग्रुप, खूप सुंदर. काय वयोगट तुमचं? हा वयोगट आहे 5 वर्षापासून तर 10 वर्षापर्यंत. 5 वर्षापासून 10 वर्षापर्यंत. काय शिकवता सर तुम्ही? इथे सगळ्याची इथं लाठीकाठी आणि तलवार. कशी असते यांची सुरुवात, कशी करून घेते? कारण 5 वर्षाचं म्हटलं तर त्यांना आपण समजवण्यातच पूर्ण वेळ जातो, तर तुम्ही कसं समजून घेता? यांना पहिला पवित्र शिकवतो आम्ही. पवित्र शिकवल्यानंतर मग त्यानंतर लाठीकाठी, त्यानंतर मग बाकी शस्त्र. काय असतं पवित्र? पवित्र म्हणजे तुम्ही बिना लाठीकाठीने आपलं संरक्षण करू शकता. बिना याच्यानं नाही का, पवित्रशिवाय तुम्ही लाठी फिरवू नाही शकत. आता ही तलवारधारी मला वाटतं लहानशी झाशीची राणीच आपल्या सोबत आहे. काय नाव ग तुझं? माझं श्रेयशी संजय हजारे. वा वा वा, काय करतेस तू इथे? मी इकडे येऊन तलवार वगैरे फिरवते, लाठी वगैरे फिरवते, अजून शस्त्र वगैरे फिरवते. त्यांना पण बोलो. बस. किती दिवस झाले तू हे सगळं? मला 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं. तुला का? मला 1 महिना झाला. 1 महिना. तुला? 8 दिवस. ओ किती क्यूट यार. तुला काय येते? 8 दिवसात काय काय शिकलीस? भन्नाटी. होय, करून दाखवशील का? हा. करून दाखवा. एकदा भन्नाटी करून दाखव. आठच दिवस झाले. तुझं वय किती? 6 वर्षाची आम्ही. कोणत्या वर्गात आहेस? फर्स्ट स्टँडर्ड. 6 वर्षाची. मला वाटते मी जेव्हा ह्या वयात होतो तेव्हा मला नाकही पुसता येत नव्हतं, आणि आजकालच्या मुली बघा खूप सुंदर असं काम करतात. सर खूप खूप धन्यवाद. आपण समोरही वाढू. समोर कोणता ग्रुप आहे सर? सिनियरचा ग्रुप आहे. सिनियरचं ग्रुप आहे. चला थोडंसं त्यांच्याशी बोलूया. ताई नमस्कार. ताई कसे आहेत तुम्ही? ठीक आहे ना. काय नाव ताई? दर्शना निंबाळकर. अरे वा, खूप सुंदर. काय आहे तुमचं ग्रुप, कसं आहे? लाठीकाठी आहे, याच्यामध्ये लाठी हमला म्हणतात त्याला. आता ह्या मुली माझ्याकडे 2-3 महिने झाले शिकून राहिलेल्या आहेत. तर कुणाचं 5 वर्ष, कुणाचं 6 वर्ष असं ह्या मुलींना मी ट्रेनिंग देते, आणि मुलं पण आहे याच्यामध्ये. तसं या पद्धतीने आता हे शिकून राहिलेले आहे. आता ताई महिला म्हटलं तर महिलेला घरचेच कामं भरपूर असतात, आणि तुम्ही सुद्धा एक महिलाच, आणि त्याच्यातले हे सगळे कामं असताना तुम्ही हे सगळ्याकडे लक्ष देता. कसं करून घेताय? म्हणजे ह्याच्यात म्हणजे माझ्या सगळ्यात मोठा वाटा आहे म्हणजे माझ्या मिस्टरांचा, आणि दुसरा वाटा आहे म्हणजे माझे सर आहे, आणि ते वडीलही आहे. म्हणजे माझे वस्ताद श्री प्रभाकररावजी भोसले हे माझे वडील असून ते माझे वस्ताद पण आहे. आणि दुसरं म्हणजे माझे मिस्टर राजेश निंबाळकर, ते पण रोज माझ्यासोबत इथे प्रॅक्टिसला 6 वाजता हजर राहतात. आणि ते दाल मिलमध्ये अकाउंटंट आहेत. आणि सगळ्यात मोठा वाटा म्हणजे माझ्या सासूबाईचा. खरं सांगते, कारण की आताच्या पिढीमध्ये त्यांनी मला बाहेर नसतं जाऊ दिलं, म्हणजे याच्यामध्ये तर मी तेवढं हँडल नसती करू शकत. माझ्या दोन्ही मुलांना सांभाळावासना. हा एक माझा लहान मुलगा आहे, एक मोठा मुलगा आहे, तो 11 वर्षाचा आहे. त्यालाही पूर्ण दानपट्टा, तलवार, लाठीकाठी सगळं येते. त्या घर सांभाळतात. सकाळी मी उठून फक्त इथे येते, आणि त्या सकाळचा स्वयंपाक पाणी सगळं, मिस्टरांचा स्वयंपाक सगळं त्या करतात, आणि मी दोन्ही पोरांना त्यांच्या हवाली करून येते सकाळी 6 वाजता. कधी कंप्लेंट करत नाही का? कारण एक नाही. सून म्हटलं आणि सासू म्हटलं की ते असते. नाही, त्या मला मुलीसारख्याच, आपली जशी त्यांची मुलगी एकच आहे, आणि मी पण एकटीच आहे त्यांना सून. त्याच्यामुळे आमच्याकडे असा भेदभाव केला जात नाही मुली आणि सुनेमध्ये, पण त्यांचा मला पुष्कळ सपोर्ट आहे. ताई तुम्ही किती वर्ष झाले हे सगळं करत? मला मी 3 वर्षाची होती त्या पिरियडपासून मी शिकत आहे. 3 वर्षाची? 3 वर्षाची. म्हणजे खरंच तुमच्या ह्या गोष्टीवर विश्वास करावा की नाही करावा हे समजत नाही. कारण की हा माझ्या घरचाच आखाडा होता, माझ्या वडिलांचाच आखाडा होता, त्याच्यामुळे मला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट. आबासाहेब तुमचे वडील? हा, म्हणजे प्रभाकरराव भोसले हे माझे वस्ताद पण आहे आणि माझे वडील पण आहे. त्याच्यामुळे मला ह्याच्यामध्ये शिकायची आवड होती. 3 वर्षापासून हे मी शिकत आली, आणि त्यांच्यानंतर माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर पण माझ्या मिस्टरांनी की तू खाली बसू नको, तू काहीतरी वडिलांना मदत कर, म्हणून त्या हिशोबाने माझ्या मिस्टरांनी पण मला त्यांची मदत करायला पाठवली. पहिले 400-500 पोरांमध्ये फक्त एकटी मुलगी मी होती.
त्या पिरियडमध्ये म्हणजे माझ्या वडिलांनी जेव्हा आखाडा काढला त्या पिरियडमध्ये फक्त 400-500 पोरांमध्ये मी एकटी मुलगी होती. त्यामध्ये मुलींना बाहेर सहसा आखाडा म्हणजे असं खेळायला नव्हतं पाठवत. पण त्यानंतर मी मुली तयार केल्या, 4-5 पोरी तयार केल्या. त्याच्यानंतर आज एवढा उभारा आहे मुलींचा हा की मला इतका आनंद होतो, कारण की हे सगळं श्रेय माझ्या वडिलांचं. त्यांची मेहनत आहे, त्यांचं लगन. मुलींचं संरक्षणसाठी जास्त आवश्यक आहे आणि मी तर म्हणेल की मुली जास्तीत जास्त ह्या आखाड्यामध्ये आहे म्हणजे मनाला हरकत नाही. आणि जसं आम्ही रोज प्रॅक्टिस करतो तर येणारा जाणारा पण बायका सकाळी फिरायला जातात, त्या माझ्याजवळ येतात की मला पण काहीतरी शिकायचं आहे. म्हणून माझ्याकडे आज एक सोडून आज 4 लेडीज आहे, त्या पण आता मुलींना पण आपल्या इथे आखाड्यात आणतात आणि त्या पण त्यांच्यासोबत प्रॅक्टिस करतात. खूप सुंदर. म्हणजे वा यार, मला मजा कसं असते, आम्ही जेवढं पाहिल्या त्या खूप काही महिला माझ्या याच्यात आल्या, मॉडेल, ॲक्टर. त्यांचं असतं घरी आपलं टचअप केलं की चालल्या, रॅम्प वॉक केलं की नंतर वापस. आम्हाला उन्हाळ्यात म्हणजे वेळच नाही मिळत. मी सकाळी इथे 6 वाजता येते, एक्सरसाइज करायला लावते, सगळं करायला लावते. त्याच्यानंतर आखाड्यात 9 वाजेपर्यंत आखाडा राहतो मग. आणि त्यातल्या त्यात म्हणजे एक मोठी गोष्ट अशी आहे की माझा तर हा 2 वर्षाचाच होता, 1.5 वर्षाचा 2 वर्षाचा. ह्याला टाकून मी डेमोसाठी जायची कुठे बाहेरगावी, रामटेकच्याही समोर, हिंगण्यालाही. तिथे 12 वाजून जायचे, 1 वाजून जायचे. मग लहान मुलींना घेऊन आम्ही तिथे डेमोसाठी जायचो. रामटेकच्याही समोर, खिंचीच्याही समोर आम्ही डेमोला गेलो. मी लहान असताना, माझा मुलगा तर मला 3 महिन्याचा होता तेव्हा मी त्याला पण सोडून जायची मुलींना घेऊन खेळायला. आणि त्यात माझे वडील, माझे भाऊ हे सगळं आमच्यासोबत राहायचे. आणि आम्ही प्रत्येक मुलीला त्यांच्या घरी पोचतं केल्यावर मग आम्ही रात्री 1-2 वाजता घरी जायचो. खरंच खूप कौतुक करण्यासारखं काम करतात तुम्ही. आणि ही संभाजी महाराजांची, शिवाजी महाराजांची संस्कृती जपली पाहिजे. मुलींना हे आवश्यक आहे. माझ्या मताने तरी मी सगळ्यांना विनंती करेन, लेडीज म्हणा का मुली म्हणा, ह्या मुलींना पण, लेडीज बनला पण आवश्यकता आहे की हे सगळं आपल्या संरक्षणाने केलं पाहिजे. बस. आता जसं घडतंय त्याच्यामध्ये ते हे खूप महत्त्वाचं आज पार्ट आहे. मुलींवर अत्याचार होऊन राहिलेले आहे. आपण रात्री 10 वाजता मुलींचे क्लासेस सुटतात. प्रत्येक गोष्टीमध्ये भाऊ आणि वडील तर त्यांच्यासोबत राहणार नाही. याच्यासाठी मुलींनी आपलं स्वतःचं संरक्षणासाठी हे सगळं केलं पाहिजे. तर याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही करता का? मी पहिले हाऊसवाईफ होती, त्याच्यानंतर मिस्टरांनी हे सगळं करायला लागलं. मग काही दिवस जॉब पण केला. त्याच्यापासून मला नॉलेज येऊन गेलं की आपण काहीतरी अतून व्यतिरिक्त आपण ते करून आपल्याबरोबर आपल्या ज्या बाकीच्या मुली आहे, आया बहिणी ज्या आहे, त्या पण आपल्यापर्यंत काहीतरी शिकून गेलं पाहिजे. म्हणून मी इथे आपला पूर्ण वेळ देते. अरे वा, अप्रतिम. असं सुंदर कार्य करता तुम्ही. आता आणखी सोबत किती ग्रुप आहेत? भरपूर ग्रुप आहे, म्हणजे आता बोलू नाही शकत. म्हणजे आज आतापर्यंत मी जे भेटलो हे मला वाटतं 10% झाले. 10% नाही झालेले आहे. त्याच्यामध्ये आता पुष्कळ काही आहे. आणि उन्हाळी शिबिर 3 महिन्याचं असतं. सकाळ संध्याकाळ असतं आमचं. सकाळी 6ला आलं तर 8:30 वाजेपर्यंत असतो आणि संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत असतं. तर एक लहान मुलगा म्हणजे म्हटलं तर 2-2.5-3 मी बघितलं एका ग्रुपमध्ये 3 वर्षाचं ही आहे. त्या 3 वर्षाच्या मुलाला म्हणजे समजवणं खूप कठीण आहे आणि त्याला शिकवणं म्हणजे कसं करून घेत आहे. म्हणजे त्यांच्या मुडीप्रमाणे आम्हाला शिकवावं लागतं असं आहे. कारण की तो मुलगा किती शिकू शकतो बा, त्याला आम्ही पाय उचलून त्याचा बरोबर पवित्र टाकतो की नाही टाकतो, त्याच्याजवळ उभं राहून त्याच्याकडनं आम्ही थोडं त्याच्या मुडीप्रमाणे आम्ही त्याच्याकडनं एक पाऊल त्यांच्याकडनं करून घेतो. मला असं वाटतं तुमची पण पिढीच ह्या कार्यात आहे. कारण हा मुलगा, तुझं नाव रे? मयंक. निंबाळकर. तू काय करतो इथे? आखाडा रोज करतोस का? नाही, हा, संडे संडेला येतो. बाकी रोज काय करतोस? अभ्यास. अभ्यास करतो. तू कोणत्या वर्गात आहेस? फर्स्ट स्टँडर्ड. खूप सुंदर. तर मित्रांनो, असे भरपूरसे असे ग्रुप आहेत. आणखी खूप काही ग्रुप आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. काही मोठे मुलं पण इथे आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करू. पण आपण भरपूरशा लोकांशी आपण चर्चा केली आहे. तर खूप काही आणखी ग्रुप वाचलेले आहेत, पण त्याच्यातला हा एक काहीतरी नवीनच दिसतोय. हा सध्या काय करतो याला जाणून घेऊया, याच्याशी विचारून घेऊया. कारण काठी हातात धरून शस्त्रक्रिया करताना बघितलेलं आहे, पण हा काठी सोडून करतोय. तू काय करतोस? हा शस्त्राला विटा म्हणतात. तर हा शस्त्र संभाजी महाराजांनी तयार केला होता. वा. तू कधीपासून करतोस? मी जेव्हा 3 वर्षाचा होतो ना तेव्हापासून करतोय. 3 वर्षाचा होता तेव्हापासून करतो. आता किती वय आहे? आता 12.
12 वर्ष झाले. बुवा, टाळ्या याच्यासाठी पण खूप सुंदर. काय नाव तुझं? मंथन निंबाळकर. अरे तू पण इथलंच काय? जबरदस्त, खूप सुंदर असे. आणि यार पूर्ण पिढी समोरही काम करतच आहे. तू गर्जना करतोस, खूप सुंदर असं ऐकण्यात आलेलं आहे. महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत शस्त्रात शास्त्र प्रारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत कीर्तिवंत शौर्यवंत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. श्री राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. श्री राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम वज्र तुळा अलंकृत पुण्य श्लोक राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो. मासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो. मासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो. धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सरदार रणधुरंधर शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. यार खूपच सुंदर असं तू बोलला. मग मी काय म्हटलं, एक प्रश्न विचारायचा होता. तुझं वय आता 12 वर्ष. आता 12 वर्षात मला वाटते मी जेवढं खूप सारे मुलं अशी बघितली आहे की मोबाईल पकडतात, व्हिडिओ गेम खेळतात, खूप काही असे खेळत असतात दिवसभर. तर तू तसं काही प्रकार करतोस का? नाही. तू काय करतोस दिवसभर? मी फक्त पवाडा गर्जना वगैरे ते बनवतो आणि लर्न करतो. स्वतःच? आणि अगर पवाडा अगर येत नसेल तर तो मोबाईलवर पाहतो. हां, नाही ते तसं करून घेतो. म्हणजे शिकण्यासाठी मोबाईलचा वापर करतो. तुला व्हिडिओ गेम वगैरे असं आवडत नाही का? हाच तुझ्यासाठी सगळं काही? हो. काय येते आणखी तुला? आणि दानपट्टा तलवार ढाल तलवार डबल तलवार भाला बाणा विटा. किती प्रकार असतात आपल्या इकडे म्हणजे शस्त्रकलेचे? शस्त्रकलेचे खूप प्रकार आहे. हात खूप सारे आहेत आणि सगळे शस्त्रांचे वेगवेगळे हात आहेत. अरे एवढ्या वयात एवढी माहिती ठेवणे ही खूप मोठी गोष्ट आहे. नाही तर आमचं जीवन तर याच्यातच गेलेलं आहे. आणखी काय येतेस तुला? पोवाडा येते? म्हण ना. हे सोबत मला वाटतं तुझ्याच ग्रुपातले आहेत. या सोबत तुम्ही पण या, सोबत या. ही पण क्यूट. तू समोर आहे बाई. काय नाव ग तुझं? वा वा. तुम्हाला किती दिवस झाले इथेच आहे तुम्ही? मला 4 महिने. 4 महिने. मला 4 महिने. 4 महिने. 2 महिने. मला 4 महिने. मला 2 महिने झाले. 4 महिने. 4 हफ्ते. अरे वा. तुला रे भाऊ? 2 महिने. 2 महिने. तू? 3 महिने. 3 महिने. मागे 2 वर्ष. 2 वर्ष झाले तुला? तुला ग 4 महिने. वा वा. खूप जण असे आहेत 4 महिने, 2 महिने, 3 महिने. कसं वाटतं तुम्हाला हे सगळं शिकून? खूप छान वाटतं. काय वेगळं करता तुम्ही? आम्ही खूप काही करतो. म्हणजे आम्ही हात खेळतो, अजून प्रॅक्टिस रोज करतो. प्रॅक्टिस रोजच करता? रोज किती वाजता उठता तुम्ही? आम्ही 5 5-5:30. 5-5:30 4. मग नंतर मग मस्त तयारी करून आम्ही डायरेक्ट इथेच येतो 6 वाजता. डायरेक्ट इथेच येता? इथे किती तास तुम्ही प्रॅक्टिस करता? आम्ही 6 तास. 2 तास 2 तास. संपूर्ण. कोण घेते तुमची प्रॅक्टिस? आमची प्रॅक्टिस. या दादा. आपले दादा आलेत. दादांसाठी टाळ्या वाजवा सगळे. प्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा. श्री राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा. श्री राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा. अहो राजे हो जिर राज रजीजी. अहो राजे हो जिर राज रजीजी. स्वराज्याचे बांध तोरण संधी पाहून कोंढाणा किल्ला घ्यावा ताब्यात. अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात जिजाबाई बदला राजगडात. जी अहो राजे हो जिर राज रजीजी. कोंढाण्यासारखा बडगड किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही. ती आपली अस्तित्व आहे. प्रणाम केला मातेला. हा हा हो
प्रणाम केला मातेला, आमंत्रण दिलं सर्वांना, सर्व मावळे लागले कामाला, शेलार मामा होते संगतीला. एवढ्यात तानाजी मालुसरेचा मुलगा रायबाचं लग्नाचे निमंत्रण घेऊन एक दूत महाराजांकडे आला आणि तेव्हा परतीचा निरोप पाठविला तानाजीला, तुम्ही लागा लगीन करायला, आम्ही जातो बघा लढाईला. तानाजी मालुसरेला हे कळताच ते काय म्हणतात, आम्ही लग्नात वरबाप म्हणून निर्वायचं आणि आमच्या राजाने लढायला जायचं, हे कदापि शक्य नाही. तानाजीने मनी केला पण आणि दिले बघा वचन, आधी करू लग्न कोंढ्याने असे, नंतरच लग्न रायबाचे, घ्यावे ऐकून एवढे आमचे रे जी 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 जी. प्रणाम केला राजाला, हो हो हो, प्रणाम केला राजाला, तानाजी वीर चालला, कमरेला बांधला शेला, टास मारली बघा घोड्याला, मारली घोड्याला जिराज, मारली घोड्याला जिराज, जी 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 जी. कोंढाण्याचे उंच शिखर, हा हो, कोंढाण्याचे उंच शिखर, रात किडकिड मोठी अवघड, गडावर जावे तरी कसे, टाकावे दोन्ही कडून फासे. एवढ्यात तानाजीने आपल्या पेठारातली घोडपड बाहेर काढली. त्या घोडपडीचं नाव माहिती आहे काय? यशवंती चाल, घोडपड बांधली दोरीला, यशवंती कुंकू वाद तुला, आज यावे आमच्या मदतीला, गड येईल आमच्या हाताला, वचन दिले आम्ही राजाला, मावळे चढतीवर तिला, जागी होतो स्वाभिमानाला, असे करून चढले कोंढाणा जिराजी जी, चढले कोंढाणा जिराजी जी 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 जी. त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान नावाचा एक राजपूत. ए उदयभान्या, कोण? तानाजी. हा, तुझा बाप तानाजी. अरे तू इथे काय करतोय शिवसेनेत? दिल्लीला चल, मुजरा कर, तुला किल्लेदार करतील. अरे हट, दिल्लीला मुजरा करणारी हलकट जाग मराठ्यांची नाही, एक वेळ मोडेल पण वाकणार नाही. मराठ्याला त्रास करण्यास जगाला दोनच माणसांनी शिकवलं, एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे छत्रपती संभाजी महाराज. आणि मग तानाजीने वार बहा केला, उदय खान बघा सवताळला, पलटवार त्याने बहा केला, तानाजीच्या फोडलं दाळीला, कमरेचा काढून हिशेला, शेल्यावर घेती वाराला, उदयभान जेरी सांडला, उदयभानच्या एका वाराला तानाजीचा हात उडविला, किंच किंच जखमा अंगाला, रक्ताने वीर धारीला, रक्ताने धारूला तानाजीला पाहून 80 वर्षाचे शेलार मामा उदयभानावर धावून आले. मामा आणि मारला उडाणाला, रक्त लागले होते तलवारीला, छातीवर मामा बसलेला, दाताने फोडणं रेडीला, सपा वार बहा केला, उभा चिरला उदयभान्याला जिराजी, उदयभान्याला जिराजी जी 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 जी. खूपच सुंदर यार. अजय देवगणने कितीतरी महिने त्याच्यात काम केलं असेल, त्याच्यानंतर तानाजीवर एक चित्रपट काढला, पण यांनी खूप कमी वेळात मला संपूर्ण माहितीच दिली यार. खूप खूप धन्यवाद मित्रा. आणि महत्त्वाचं म्हणजे जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी एक गोष्ट मला कळली आता याच्यात ऐकताच, शिला की जवानी तर कोणीही पाठ करते, पाठ करायचे तर पोवाडे पाठ करा. खरंच जीवनात शिकवायचं म्हणजे गाणे म्हणजे पोवाडे हे सगळे असे म्हणजे का त्याच्या संस्कृती जी आहे आपल्या भारताची ती जपून राहील, आणि मनात संस्कृती जपली म्हणजे स्वतंत्र भारत आहेच आपलं. चला आपण सगळे एकदा नारळ लावूया. तूच घे. छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती शिवाजी महाराज की जय! हर हर महादेव! हर हर महादेव! जय भवानी, जय शिवाजी! जय भवानी, जय शिवाजी! चला खूप सुंदर असं यांच्याशी चर्चा झाली. धन्यवाद तुमचं सगळ्यांचं खूप खूप. आणि तुम्ही कराच कंटिन्यू. मी समोर आपली बाकीचे जे आहेत त्यांच्याशी चर्चा करतो. ठीक आहे, चला ऑल द बेस्ट. तर माहिती आहे का, मी संपूर्ण माहिती घेता एक ठिकाणी आलो आणि माझी सरांची चर्चा झाली. सुरुवात जे म्हणजे ह्या आखाड्याची जिथून सुरुवात होते, म्हणजे जिथून ते पवित्र असं काय शिकतात आणि ते जे शिकवतात ते सर आहेत. सर काय नाव? सातफळे काका. अरे वा, खूप सुंदर सर. काय करता सर तुम्ही, कसे काय शिकवतात? पवित्रे शिकवतात. पहिले पवित्रे, दुसरे पवित्रे, उडान, बॅक उडान, हे 4 प्रकारचे पवित्रे आहे. ते मी ह्या मुलांना शिकवतो आणि हे शिकल्याशिवाय दुसरं काही समोरचं शिकल्या जात नाही. हे सुरुवात इथेच होते. सुरुवात इथूच होते. हे जर झालं नाही तर बाकीचे शिकू शकत नाही. ते किती वर्ष झाले सर तुम्ही असं शिकवता? मला 4 वर्ष झाले. 4 वर्ष झाले. हां, आणि तुम्ही कुठून शिकलेत? मी इथूनच शिकलो. मी इथूनच शिकलो. ह्याच आखाड्यामधून शिकलो 4 वर्षाच्या अगोदर. सर तुम्ही जेव्हा शिकले, आता 4 वर्ष अगोदर शिकले, तर तुमचं त्यावेळेस वय किती होतं?
त्यावेळेस आता काय माझं 62 वर्षाचं वय आहे आता, त्याच्यामधून 4 वर्ष कमी करून टाका. म्हणजे आताच तुम्ही केलं, म्हणजे वयाची मर्यादा नाही. आपल्याला नाही. शिकायचं असलं तर आपण कोणत्याही वयात आपल्याला शिकू जर आवड असली तर आपण कोणत्या वयामध्ये शिकू शकतो आपण. वा, खूप सुंदर. काय असते सर हे पवित्र? हे पवित्रे ज्यावेळेस आपण काडी खेळतो, काडी खेळल्याच्यानंतर आपल्या पायाला लागली नाही पाहिजे याकरता तो पवित्रा राहते. जसं ABCD आहे त्याप्रमाणे हे पवित्रे आहे. ABCD शिकल्याशिवाय आपल्याला मराठी किंवा इंग्लिश शिकता येत नाही. त्याप्रमाणे पवित्रा केल्याशिवाय आपल्याला ह्या आखाड्याचा कोणत्याही प्रकारचा खेळ खेळता येत नाही. खरंच तुमच्याकडूनच सुरुवात होते. आता सध्या किती जण म्हणजे आहेत तुमच्या ग्रुपला? आता म्हणजे माझ्याजवळ रोज मुलं 4-5 नवीन येतात, जुने येतात, 30-40 मुलं रोज राहतात. मजा येते सर. हां, हे 4 पवित्रे झाला का मी यांना उचलून मग दुसऱ्या ग्रुपमध्ये टाकतो. मग समोरचं शिक्षण ते वेगळे करतात. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करता सर? याच्या व्यतिरिक्त म्हणजे इथे आखाड्यामध्ये काय आखाडा सोडून माझी शेती आहे, माझा शेतीचा व्यवसाय आहे, शेतकरी माणूस. शेतकरी माणूस. अरे जबरदस्त. काका म्हणजे ओरिजिनल काकाच झाले. तसं म्हणजे माझं सुवर्णकार आहे. आमचे पूर्वज म्हणजे सोन्याचे दुकानं वगैरे हे होते, पण पार्टिशन नंतर आम्हाला शेती मिळाली, त्याच्यामुळे आता आमचा व्यवसाय शेतीचा झालेला आहे. नाही, चांगला आहे सर. सोनाच आहे. शेती कुठं माती आहे, ते सोनं मातीतच सोनं आहे. चांगलं काम करतात सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आपण एवढी सारी चर्चा केली, भरपूर सारी माहिती घेतच आहोत. आणखी खूप काही माहिती बाकीच आहे. आणि तुम्हाला नाही हे मला मारायला नाही आलेले आहेत, हे प्रॅक्टिस करत होते त्याच्यात मी आलेलं आहे. आणि हे सगळे खूप चांगल्या प्रकारे इथे आपले सर आहेत, त्यांच्याशी बोलू. सर, हे बिलकुल भाला वगैरे दंडा घेऊन काय करतायत? ही प्रॅक्टिस करत आहे 6च्या सिक्वेन्स. तर मी आतापर्यंत जे बघितले ते लाठी होती, हे थोडं मला वाटतं डेव्हलपमेंट झालेलं आहे. हे आम्ही 26 जानेवारीच्या दिवशी डेमो करणार आहोत, त्याची प्रॅक्टिस सुरू आहे आमची. काय असते? 6चा सिक्वेन्स आहे, 8चा सिक्वेन्स आहे आणि भन्नाटी आहे. भन्नाटी हा प्रकार असतो. आणि हे रिबिन म्हणजे दिसलं पाहिजे अट्रॅक्टिव्ह. अट्रॅक्टिव्ह थोडं काहीतरी, म्हणजे याच्यातही आपण थोडंसं आहेत. मित्रा, तू थोडं तुझ्याबद्दल सांग आणि ह्या लाठीबद्दल सांग, कारण सर तर चांगली माहिती सांगणारच आहे, पण विद्यार्थी आहेत. विद्यार्थी म्हणून तू काय सांगशील? इकडे खूप चांगलं शिकवतात, शिस्त वगैरे सगळं देतात. आणि आम्ही यायच्या आधी बाबा येतात. आमचा 6चा टाईम आहे, बाबा 5:30 वाजता येऊन बसून राहतात. वा. तर आणि इकडे लाठीकाठी वगैरे शिकवतात. सर स्विमिंग पण घेतात. आमच्याकडे एक ताई आहे, ती नॅशनलमध्ये गेली आहे, नॅशनल ब्रोन्झ मेडल आहे. मी स्टेट लेवलला गेलो आहे आणि समुद्रातही 5 किलोमीटर गेलो. कोणत्या समुद्रात? आपलं मुंबई. अरे वा, त्याच्यातही हो, 5 किलोमीटर स्विमिंग. हो, अरे एवढे म्हणजे कॉन्फिडन्स आणता कुठून यार तुम्ही? ते सर आहे आमचे, तेच आम्हाला कॉन्फिडन्स देतात. वा वा वा. तू कोण म्हणजे शिकत वगैरे आहेस? हो, शिकत आहे अजूनही. मी 8th मध्ये आता. 8th मध्ये आहे. काय वय तुझं? 13 वर्ष. 13 वर्षात. तुला किती वर्ष झाली इथं? इकडे मला 2 महिने झाले. 2 महिने झाले हो. फक्त. त्या 2 महिन्यात काय शिकलास तू? मी भन्नाटी, पवित्र वगैरे हात शिकलो आणि हे स्टीलचे रॉडचं शिकत आहे आता. मला एवढं सांग, आपण समजा ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी करतो, आपण रेग्युलर करत नसतो ना. आपण तू आता 2 महिने झालेत, 2-3 महिने झाले असतील तुला, तू आता सध्या प्रॅक्टिस करतोय. काही बदल असं जाणून होते का शरीरात? वेट माझा कमी झाला. आधी मी खूप मोठा होतो. खरंच कमी झालं? हो, खरंच किती वजन होतं तुझं? खूप होतं. आता मोजलं नव्हतं पण खूप होतं. आता खूप कमी झालं. कमी झालं. तर हा एक बदलाव झालेला आहे. दुसरं काही बदलाव? दुसरं हातामध्ये वगैरे पावर आली आहे. पावर हातात म्हणजे तुझं साधारण हात 2.5 किलोचा झाला असं म्हणू शकते. हो. नाही. काय झालं, हातात पावर कशी आली? असं केलं की काय जाळी वगैरे निघते का? नाही. मग काय होते म्हणजे पावर? हे फिरवल्याने जे भारी राहते ना दंडे, तर मग हां. हातामध्ये येतो स्ट्रेस वगैरे. जान हां. मर्दानी हात झाला हो. असं आपण म्हणू शकतो. हो. याचे बेनिफिट्स काय होते? बेनिफिट्स म्हणजे सेल्फ प्रोटेक्शन स्वतःचं. आता हे आपण स्वतःच्या रक्षणासाठी शिकतो, हे बरोबर आहे, पण असं तू कधी केलं का बा, कोणावर याचा प्रयोग केला? नाही, कधीच नाही. कधीच नाही. नाही. फक्त सेल्फ डिफेन्ससाठी हो. शिकतोय. हो. इथे कशा प्रकारे शिकवलं जाते हे तुला सगळं? सर्वात पहिले पवित्र शिकवतात, मग त्याच्यानंतर भन्नाटी, मग हळूहळू स्टेप बाय स्टेप समोर जातोय. तू आता कुठपर्यंत पोहोचलास? मी सध्या हातापर्यंत पोहोचलो. आतापर्यंत. तर आपण मित्र, तू खूप सुंदर असं काम करतोय आणि असंच करत राह, शिकत राह. समोर इकडे काही मुली पण आहेत माझ्यासोबत. काय नाव तुमचं? सोनिष्का, इंद्रा, समीक्षा, शरयू,
दिव्या, रिद्धिमा, मिहिका. किती झाले आपण टोटल? 1 2 3 4 5 6 7. 2 आणखी आणले असते तर 9 रूप झाले असते आणि देवीचे 9 रूप साक्षात माझ्यासोबत राहिले असते. पण असं नाही. पण ह्याही काही कमी नाही आहे. यांच्याशी चर्चा करू. काय बेनिफिट झाले तुमच्या जीवनात इथे येऊन? हमें कॉन्फिडेंस मिला, जिससे कि हमें और नई नई चीज़ें सीखने मिली और हम कभी भी बता सकते हैं जगह के बारे में और हम लोग नई नई चीज़ें सीखकर आगे कर और अपने कंट्री को और आगे बढ़ा सकते हैं. बहुत अच्छी सोच है. सेल्फ डिफेंस एक है, जिस तरह अभी जैसा दुनिया हो गई है, वुमेंस के लिए इतना गंदा सब कुछ चल रहा है, उसके लिए सेल्फ डिफेंस के लिए बहुत अच्छा है यहाँ पे. और साथ साथ कंट्री की भी प्रोग्रेस बहुत हो रही है. जो शिवाजी महाराज, जो हमारे जो पुराने लोग हैं, वो जब हम लोग को सिखा के गए, वही संस्कृति यहाँ पे भी बढ़ा रहे हैं हम लोग. खूप सुंदर. आपल्याला जे खेळ नसते माहिती इथे शिकवल्या जाते आहे, त्यामुळे आपल्याला वेगवेगळे खेळायला मिळते आणि यांनी खूप छान प्रकारे आम्हाला शिकवलं, शिस्त शिकवली आणि इथे येऊन असं वाटलं नाही की आपण वेगळ्या लोकांशी खेळतो, आपल्या लोकांसारखं ठेवतात इथे. इथे येऊन खूप कॉन्फिडन्स भेटला आणि नवीन गोष्टी शिकायला भेटल्या आणि तसंच इथे शिकवणाऱ्या सगळ्या म्हणजे सरांनी, टीचर्सनी खूप चांगल्याने आम्हाला हे केलं. आता सध्या तुमची प्रॅक्टिस चालू आहे संपूर्ण बढिया. कसे करता तुम्ही प्रॅक्टिस? काय करता? रोजचं शेड्यूल काय असते तुमचं? सकाळी 6 वाजता या. आणखी मग आपलं आनंद सर जे पण शिकवतात त्याला आपण रिपीट करावं. आणखी ते चांगल्याने प्रॉपरली शिकून नाही का सरांना दाखवावं, मग ते नवीन स्टेप चालतात. यार एक तर आहे, पण मला आता महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांचं बोलणं ऐकून आनंद सर कोण आहे त्यांच्याशी भेटायचं आहे आणि त्यांच्याशी भेटून मी जाणून घेतो ते असं काय शिकवतात. म्हणजे हे बघा किती जबरदस्त कलाकार असे घडले. चला पहिले आनंद सरांना शोधू, त्यांच्याशी बोलू. मला थोडी जागा द्या यार. आता खरंच मला आनंद सरांना भेटायची खूप उत्सुकता आहे आणि मी भेटणार आहे. मला इथे एक जण दिसलं, त्यांना हेच मला वाटतं आनंद सर. सर नमस्कार. सर नमस्कार सर, आपण आनंद सर का? मी लहान भाऊ त्यांचा. अरे तुम्ही आनंद सर नाही? तुमचं नाव? रणजित भोसले. तर मग आनंद सर आहे कुठे? सर ते आहे. अरे तिकडे आहेत. अरे वा वा वा. मला वाटते बघा यांना पाहूनच मला वाटते भारत देश आपल्याला आठवण येतो. म्हणजे बिलकुल मेड इन इंडिया. आनंद सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही फायनली भेटले. कारण सकाळपासून फिरतोय, पूर्ण अख्खाळा फिरून झाला माझा, पण तुमच्याशी आत्ताच भेट झाली. सर खूप खूप धन्यवाद. पण 100% तुम्हीच आनंद सर ना? हां. अरे वा वा. टाळ्या वाजवा आनंद सरांसाठी. धन्यवाद. सर काय चालू आहे, काय करताय सध्या? पहिला हात शिकवत आहे यांना. पहिला हात. पहिला हात काय असते हा पहिला? पहिला हात कसं, पहिले स्टार्टिंगला पवित्र शिकले की त्याच्यानंतर भंडाटी होतात. भंडाटी झाल्यानंतर मग उड्डाण राहते त्यांच्या. उड्डाणनंतर ते मग माझ्याकडे येतात हात शिकायला. मग त्यांना मी पहिला हात पद्धतीने शिकवतो. पहिला हात कशा पद्धतीने शिकवतो तुम्हाला दाखवता येतो थोडासा जस्ट. चला तर आपण पाहून घेऊया की पहिला हात हे कसे शिकलेत आणि हे रोजच इथं असं होत असतो. आता हा जो प्रकार आहे हा पहिला हाताचा प्रकार आहे. ते आनंद सर यांची जे प्रॅक्टिस घेत होते त्याच्यातला. आता ह्या तुझं नाव काय ग? शर्वरी. शर्वरी आपल्या समोर हा प्रेझेंट करणार आहेत पहिला हात. आणि सोबत ती पण आहे ना? सगळेच जो ना, सगळे एका सोबत करणार आहेत. हे पवित्र आहे. पवित्र. हां, हे पवित्र झाल्यानंतर मग त्यांना मग हात खेळायला लावतो. मी याच्या अगोदर जे बघितलं तो पवित्र विदाऊट लाठी विदाऊट दंडा होता. हा दंड्यासहित पहिला. दंडासहित पवित्र. याच्यानंतर गाडीचे उड्डाण आणि पवित्र जातो तो शिकवून इथे शिकवायला जातो. हे पायवा हा पायवा आहे आमचा, याच्यावर सगळी बिल्डिंग तयार होते. म्हणजे हा महत्वाचा हिस्सा आहे. हिस्सा आहे. म्हणजे याला म्हणतो आपण जळ, त्याच्यावर पूर्ण झाड. झाड. अरे वा, खूप सुंदर. सर किती वर्ष झाले सर तुम्ही? मी 5वीच लहानपणी मी 5 वर्षाचा होतो. त्याच्या माझ्या वडिलांनी मला शिकवलं. ही परंपरा मला जपून ठेवायची आहे, म्हणून मग त्यापासून मी ह्या कार्यात सहभागी आहे. आणि मी स्विमिंगही शिकवतो. मी स्वामी अवधेशानंदन पब्लिक स्कूलला स्विमिंग टीचर आहे आणि कामगार कल्याणला माझं अनुराग स्विमिंग क्लब उघडलेलं आहे. त्या नावाने मी शिकवतो. आणि माझ्या हाताखालचे वैष्णवी हजारे, आदित्य मोहते, ईशान चौरे हे नॅशनल लेवलला मेडल घेतलं आहे वैष्णवीनी. सब ज्युनियरला आणि स्कूल नॅशनल खेळलेली आहे. आणि ईशान चौरे इजिप्तला जाऊन आला आहे
आणि ऑल इंडिया सी समुद्रामध्ये सेकंड प्लेस घेतली आहे तिने. वा वा, कोण आहे ज्यांचे नावं घेतले ते कृपया इकडे यावे. काय काय केलं? मी आनंद सरच स्विमिंग शिकवत होते आम्हाला, तर त्यांच्याच हाताखाली नॅशनल वगैरेपर्यंत पोहोचवलं आहे त्यांनी आम्हाला. तर खूप चांगली ट्रेनिंग देतात. मी ॲक्च्युली स्विमर आहे, बट आता लॉकडाऊन डेजमध्ये काहीतरी ॲक्टिव्हिटी शिकायची होती, तर आता मग आखाडा जॉईन केला नवीन काहीतरी. म्हणजे आता तू याच्यात हां भाग घेतलेला हो आहे. याच्या अगोदर स्विमिंग. हां. स्विमिंगच्या मुलांनी स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे, ते ही त्या गोष्टी मी त्यांना इन्व्हॉल्व केली याच्यामध्ये. तुम्ही हेही तुम्हाला आलं पाहिजे. आता बघ, एक महिला आहे, तू स्त्री काय म्हणते आपण, लेडीज आहेत, गर्ल आहे, किती शब्द आहेत रे. त्याच्यातलं आपण जे रेग्युलर जे जीवन जगत असतो तो जीवन, आणि सोबत हे आखाडा वगैरे आपण शिकून घेतल्यानंतरचं जीवन. आखाडा शिकल्यावर म्हणजे आपल्या बॉडीमध्ये वगैरे फ्लेक्झिबिलिटी येतात. तर अगर आपण कोणत्या प्रॉब्लेममध्ये वगैरे पडलो तर आपण ते त्याच्यातून हेल्प करू शकतो ना. घडत आहेत बा, नॅशनल लेवलपर्यंत गेली आहे. आता समोर तुला खूप खूप शुभेच्छा. अशा इंटरनॅशनलपर्यंत जाऊ. सर, पण तुमच्या स्टुडंटमध्ये मला वाटते महिला वर्ग आहे आणि विवाहित आहे. हो. चला, विवाहित पण नाही, त्यांच्याशी थोडी चर्चा करूया. ताई आहे. सगळ्यात अगोदर ताई, काय नाव? प्रीती गुप्ता. प्रीती ताई, किती वर्ष झाले तुम्ही इथं का शिकत आहात? आता 3 महिने फक्त झाले. 3 महिने झाले. हो. आणि एकदम म्हणजे सगळं सोडून 3 महिने तुम्ही असे अचानक जॉईन केलं? नाही, मागच्या वर्षी आले होते आम्ही पाहिलं इथे प्रोग्राम होता तेव्हा. तर ताईला विचारलं आम्ही, तर ताईने सांगितलं तुम्ही पण जॉईन करू शकता, काही एज लिमिट वगैरे नाही आहे म्हणून मी आपल्या 2 पोरींना पण घेऊन आली आणि मी पण शिकत आहो. म्हणजे सोबत तुमच्या मुली पण शिकतात? मुली पण आहे. वा वा वा, हे तर अलगच जबरदस्त, एकच नंबर. टाळ्या वाजवा ताईसाठी. ताई, तुमच्यासोबत तुमच्यासारखे आणखी विवाहित किती जण? ताई आहे ना. ह्या विवाहित आहे? हो. अरे, मला वाटलं तुम्ही मुली, मी म्हणणार होते बाई इकडे वाहून. नहीं जी, मैं तो मैं साथ है, मेरे 3 बच्चे भी यहाँ पर आते हैं. अरे अरे अरे, डबल टाळ्या वाजवा यार, जबरदस्त. हे सगळं कसं करून घेता तुम्ही? जब ये सिखाने के लिए इतनी मेहनत कर सकते हैं तो क्या हम सीखने के लिए थोड़ी नहीं कर सकते? निस्वार्थ मन से उम्र के 5वें साल से हमारे गुरुजी श्री प्रभाकर राव जी भोसले उन्होंने स्टार्ट किया. उम्र के 22वें साल में आकर के इन्होंने ये अखाड़ा स्टार्ट किया और बड़ी निस्वार्थ मन से इन्होंने इसे आगे बढ़ाया. उनके पीढ़ी दर पीढ़ी आनंद सर, इन्होंने भी निस्वार्थ मन से लगन के साथ में सिखाते हैं. तो हमारा इतना थक बनता है हम थोड़ा और इसमें कुछ तो अपना दे सके अपने भारत देश के लिए. वा वा, खूप सुंदर असे विचार. ताई, ह्या सगळं आता हे तुमचं आहे, तुम्ही हे बघितलेलं आहे सगळ्यांना करताना. त्याच्यात तुमचा एक स्वतःचा इंटरेस्ट म्हणू आपण, की तुमचंही शिकण्याची हे आहे. पण खूप काही महिला याच्यात इंटरेस्ट घेत नाहीत. तर महिलांनी याच्याकडे लक्ष का द्यावा आणि याचे काय बेनिफिट्स आहेत? अपना खुद का इंटरेस्ट खुद से पूछना चाहिए कि भाई अपनी कोई भी इच्छा, एक कर्तव्य होता है, एक उम्र के साथ में एक कर्तव्य होता है. पहले होता है बहू बन के आते हैं हम किसी घर में, वहाँ का कर्तव्य कुछ भी बिना छोड़े सारी कर्तव्य निभाना चाहिए. उसके बाद में हम माँ बनते हैं, अपने मातृत्व के सारे कर्तव्य निभाने चाहिए. उसके बाद में कुछ देश के लिए, हमारे पूरे परिवार के लिए, एक अपने आप को स्टैंड रखने के लिए भी एक कर्तव्य बनता है. हमने उसको कभी भी अनदेखा नहीं करना चाहिए. हमें जो भी कला है उसको हमने अपने सामने लाना चाहिए. और अगर ऐसा अखाड़ा की हो तब तो देखना ही नहीं पड़ता. वा 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 वा, काय मजबूत इरादा आहे आणि खूप चांगला आहे. टाळ्या ताईसाठी. आता हे ज्यांच्यामुळे आहे, हे सगळे एकत्रित आलेले आहे, शिकत आहेत, हे सगळं माहिती आपण भरपूरशा माहिती घेतलेलं आहे. तर इथे आपण बघितलंच आहे की किसी महिला वर्ग चांगल्याच प्रकारे जुळलेला आहे आणि विवाहित महिला वर्ग आहे. त्यांनी आपल्या जीवनातून वेळात वेळ काढून ते पण येत आहेत, पण दुसऱ्यांसाठी नाही, स्वतःसाठी येत आहे. त्याच्यातली एक मुलगी ही आहे, हिनं खूप नाव कमवलेलं आहे. तर तिला विचारू, कशात तू नाव कमवलेलं आहे आणि कुठपर्यंत तू गेलेली? माझं नाव शर्वरी विश्वास गोसेआडे. मी फॅन्सिंग खेळते. तर फॅन्सिंग हा एक तलवारबाजीचाच प्रकार आहे, फक्त त्याला मॉडिफाय केलं गेलं आहे. तर ते फॅन्सिंग इंडियामध्ये जास्त कोणाला माहिती नाही आहे, पण आउट ऑफ इंडियामध्ये खूप जणांना माहिती आहे. हा ऑलिम्पिकचा गेम आहे. तर माझं सिलेक्शन म्हणजे मी खेलो इंडियाचे ट्रायल्स दिले, मग खेलो इंडियाने मला सिलेक्ट केलं. तर खेलो इंडियामध्ये प्रोग्रेस असा आहे की शाळेचं, राहण्याचं, खाण्याचं सगळं गव्हर्मेंट करते. म्हणजे 6 लाख रुपये महिन्याचं पूर्ण एका प्लेअरवर ते लोक खर्च करते. वा, टाळ्या. तर मी गुजरातला आता ट्रेनिंग करते.
तर आमची जी बॅच आहे ती 2024च्या ऑलिम्पिकसाठी रेडी होत आहे. तर मी आतापर्यंत माझा प्रोग्रेस नॅशनल गोल्ड मेडल आहे SGFI झोन फेडरेशनमध्ये दोघांमध्ये. तर हे अजून समोर गेलं पाहिजे. आणि माझे सर आहे आयलवार सर आणि त्यांचे मुलं श्रेया आयलवार आणि श्रवण आयलवार, त्यांनी मला घडवलेलं आहे. त्यांच्यामुळे मी आज इथे. अजून माझ्या आईबाबांनी पण मला खूप सपोर्ट केलेला आहे. अरे खूप सुंदर. बघा मित्रांनो, तुमचं जीवन नुसतं फॅन्सी ड्रेसमध्ये चाललं आहे आणि यांनी त्याच शब्दाचा वापर केला आणि ऑलिम्पिकपर्यंत गेली आहे. जो जा त्याला उद्या. जबरदस्त. ही पण एक कलाकार आहेच इथे. काय ग नाव तुझं? माझं नाव डिम्पल बैस आहे. हां बोल डिम्पल, काय केलंस तू, काय करतेस? मी डान्सिंग करते. मी आतापर्यंत इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये वगैरे जाऊन आलेली आहे. मीन्स डान्स केलेला आहे मी तिथे आणि खूप भरपूर कॉम्पिटिशन मी खेळलेली आहे डान्समध्ये आणि फर्स्ट सेकंड प्राईज खूप घेतले. आणि मला डान्समध्ये आता अजून समोर जायचं आहे. इंटरनॅशनल नॅशनल लेवल खेळायचे आहे, पण त्याच्यासाठी आता पैसे कमी पडत आहे तर आम्ही इतकं खेळू नाही शकत. तर मला आता माझं स्वप्न आहे की मी हिरोईन ॲक्ट्रेस नाही तर डॉक्टर बनायचं आहे मला. कारण कि जो कुछ गरीब लोग रहते हैं, अगर उनके पास कुछ पैसे नहीं तो मैं उनका मुफ्त में इलाज कर सकूँ, इसलिए मुझे डॉक्टर बनना है और मुझे हीरोइन एक्ट्रेस बनना है. यार मी तुला एक गोष्ट सांगू का, तू एवढं काही केलेलं आहे. मला असं वाटतं एक शिल्पी आपण घेऊनच घ्यावं. आपल्या सगळ्या मित्रमंडळी तुम्ही सोबत या. बाय, तू एवढी मोठी सेलिब्रिटी झालेली आहे कारण तू इंडियाज गॉट टॅलेंट केलं त्याच्यामुळे नाही, तुझे चांगले जे विचार आहे ना त्याच्यामुळे. एक वेळा हिच्यासाठी खूप खूप टाळ्या वाजवा. धन्यवाद. खूप सुंदर शिकवण, खूप सुंदर असं वातावरण आणि खूप सुंदर हा आखाडा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलं काठी ते भाले असे पाहिले, पण मला इथं काही मुलं नाही का बिलकुल एकदम शस्त्रांसहितच दिसत आहे बुवा. यांच्या हातात तलवार आहे, ढाल आहे, ते काय काय यांचं जाणून घेऊ आपण. मला तर त्यांचे नावही नाही माहिती. तर तू काय, हे काय तुझ्या हातात? भाला. भाला. तुझ्या? भाला. भाला. तू रे? भाला. हाही भालाच आहे. हा भालाचा, हा काय? बाना. 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 ओके, हा भाला. भाला. आणि तू रे बापू हे काय? काडी. काडी. याच्या वयाचं होतं तर मी ते प्लास्टिकचे तंबू घेऊन फिरत होतो. भाऊ त्याचंच काहीतरी शिकून घेत आहे. तुझ्या हातात काय ग? माझ्या हातात धानपट्टा आहे. धानपट्टा आहे. कसं असतं धानपट्टा? दाखव ना थोडं वरती करू ना. वा 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 वा. कसं चालून घेतेस तू याला? आरामात चालून येते तुला हे? हो, थोडं थोडं. थोडं थोडं येते. चांगलं आहे, चांगलं आहे. सांभाळून. हिच्या हातात तलवार दिसत आहेत मला. जरा वरती कर ना तलवार. डबल हँड तलवार. दोन्ही हाताने तलवार चालवतेस का? वा वा वा. तुझ्या हातात काय? तलवार पट्टा. तलवार पट्टा. काय असते हा, काय प्रकार आहे? तलवार याच्यानी समोरच्या शत्रूला मारू शकते, पूर्ण कापू शकते. धैर्य. वा. हे ढाल सहित आपले. तलवार. तलवार आणि ढाल. तलवार आणि ढाल. तुला येते चालवता? हो. कधीपासून करतेस तू? एक महिना झाला. 1 महिना झाला. तुझं नाव काय? शांतनु. हा, असं पाहिजे. भाऊ सांग. बाना. बाना. किती म्हणजे चालवता येते का तुला? हो. किती दिवस झाले शिकलाय? 2 महिने. 2 महिने झाले. 2 महिन्यात तू हे सगळं शिकून गेले. कोणत्या वर्गात आहेस? चौथी. चौथी. तू रे? चौथीत. आठवीत. 5th. मला म्हणजे काही समजून नाही राहिलं. लोक ह्या वयात घरी बसले असतात, ते काय काय खेळत असतात, पण हे मुलं जे शिकून राहिले मला खूप आनंद होत आहे. यांना विचारूया. तुम्ही? मैं खुशी मलिक, मुझे ये अखाड़े में 5 साल हो चुके. अब्बा, खूप सुंदर. मैं सिखाती हूँ और ख़ुद भी सीखती हूँ. मुझे शस्त्र वगैरह आते हैं. मैं आज ही 2 दिन से इसको तलवार सिखा रही हूँ और इसको पूरी तलवार परफेक्ट है. तुम्ही हे सगळं करतात किती दिवस, म्हणजे 5 वर्ष झालेत. आता बघ, तू एक मुलगी आहेस, मुलगी असून हे सगळं तू करून घेतेस. या जीवनात काय महत्त्व आहे? एक सेल्फ प्रोटेक्शन मीन्स खुद को प्रोटेक्ट करने के लिए अगर से कुछ भी अपने साथ अगर कभी काल गलत होता है तो अपन खुद को प्रोटेक्ट कर सके, इसलिए अपने काम आता है. सगळं कामात येतेस आणि तू हे जबाबदारीनं करून घेतेस. किती विद्यार्थ्यांना तू आतापर्यंत शिकवलेस? मी कम से कम 12 से 15. सुंदर. एक नंबर. आपण एक वेळा गर्जना करूया थोडंसं. या ना, थोडंसं नारा घेऊ आपण. सगळं येते ना तुम्हाला? तू ट्रेनर आहे, तू आदेश दे, आम्ही तुझ्यासोबत बनू.
जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव, बजरंगबली की जय. चला, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर मित्रांनो, आपण भरपूरशी अशा माहिती घेतलेली आहे. संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा आणखी प्रयत्न आपला आहेच. पण कसं असतं, एक शिकवणारा आणि शिकणारा हे दोन पार्ट आहेत. पण महत्त्वाचं जे आहे, त्यांना जे पाठवणारे म्हणजे लहान मुले तुम्ही बघितलेले आहे, महिला वर्ग इथे आलेले आहेत, पण यांना जे सपोर्ट करतात ते म्हणजे आपले पालक वर्ग. हो, त्यांच्याशी चर्चा करून घेणं खूप गरजेचं आहे. तर माझ्यासोबत इकडचे जेवढेही विद्यार्थी आहे त्यांचे पालक आहेत, तर सगळ्यांचीच आपण थोडी चर्चा करून घेऊया. सर, काय नाव? मी अशोक बोरकर काय आणि माझा मुलगा आहे 2 वर्षापासून, हा दुसरा वर्ष आहे. सरांच्या आखाड्यात येत आहेत आणि हा आखाडा भोसलेकालीन आखाडा आहे. हा संस्कृतीच्या दृष्टीने आणि या नागपूर शहरातील मुलांच्या दृष्टीने, पूर्ण नागरिकांच्या दृष्टीने मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने आमचे भोसले सर हा आखाडा चालवत असतात. आणि या आखाड्यामध्ये आमच्या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून मी माझ्या अमनदेव बोरकर याला दरवर्षी आणत असतो. यावर्षी पण इथे या आखाड्यामध्ये आणलेला आहे. या आखाड्यामधून माझ्या मुलांचा सर्वांगीण विकास होतो आणि अनेक आखाड्यातील हात त्याला शिकायला मिळतात. असाच हा आखाडा पुढेही चालो अशी माझी ईश्वरचरणी इच्छा आहे. सर, माझं नाव अमोल मोहरे. मी इथे माझ्या मुलाला इथे जस्ट एक महिन्यापूर्वी इथे जॉईन केलेलं. पण प्रभाकरराव भोसले यांची जी इथे म्हणजे जी पद्धत आहे शिकवायची किंवा त्यामुळे जस्ट 1 महिन्यात तो म्हणजे जवळपास म्हणजे बरंच काही त्याने हे केलेलं आहे, कव्हर केलेला आहे. आणि हा भोसलेकालीन आखाडा मी मुंबई पुणे पण म्हणजे मी तिथे नोकरी करून आलेलो आहे आणि इथे ट्रान्सफर घेऊन आलेलो आहे. पण हा असा आखाडा किंवा अशी काही संस्कृती मी तिथे नाही बघितली. म्हणजे जे कोणी एक कमी याच्यामध्ये म्हणजे कमी पैशामध्ये किंवा सगळीकडे आता सर्व कमर्शियल झालेलं आहे, पण यांनी एकही रुपयाचा म्हणजे काही त्याच्यामध्ये मोबदला न घेता सर्व स्वखर्चाने ते जे काही इथे मेहनत करून राहिलेले आहे, तर त्या गोष्टीसाठी मी फार म्हणजे त्यांचे धन्यवाद हे करतो. आणि मला असं वाटते की 1 महिन्यात जे माझ्या मुलाला जे डेव्हलपमेंट मिळालेलं आहे ते पुढच्या 1 वर्षात काय होणार हे आता दिसू लागलेलं आहे. तर त्याच्यामुळे मी प्रभाकरराव भोसलेंचं फार धन्यवाद मानतो की त्यांनी माझ्या मुलाला एक शिवकालीन म्हणजे शिवकालीनची एक संस्कृती शिकवायला त्यांनी इथे स्वतःहून तिथे त्यांनी इथे म्हणजे स्वतःचा जो काही प्रेझेन्स आहे तो इथे म्हणजे एकही दिवस म्हणजे मी बघतोय दिवाळीच्या दिवशी पण यांनी म्हणजे इथे तो म्हणजे जो सुट्टी वगैरे काहीच नव्हती, सुट्टी नसून इथे सर्व 365 दिवस आणि जे काही म्हणजे इथे जे सर लोक आहेत शिकवणारे जे आहे त्यांचा पण मी धन्यवाद मानतो की ते पण त्यांच्या प्रभाकरराव भोसलेंसोबत ते प्रतिसादसुद्धा देत आहे. तर त्यासाठी मी त्यांच्याशी म्हणजे विनंती करतो की असाच पुढे जाऊन प्रत्येक म्हणजे जसं आता आपल्या याच्यामध्ये म्हणजे आपल्या एरियामध्ये जो चालू आहे तसं पूर्ण नागपूरभर ही गोष्ट सर्वांना म्हणजे ही संस्कृती मिळो ही मी त्यांच्याकडनं विनंती करतो. बस सर, मी इथे माझं वय 50-52 वर्षाचं आहे. मागल्या 40 वर्षापासनं चिमासाहेब प्रतिष्ठानतर्फे ताजराज हिरा आखाडा यांचं जे शिवकालीन शस्त्रविद्याचं जे प्रशिक्षण इथे होऊन आलं, मी एकच म्हणेल की इथे स्वावलंबी आणि संस्कार मुलांना देण्यात येतं. जर शिवकालीनच्या बाबतीत जर विचार केला तर शिवाजी महाराजांचे जर गुरु असेल की दादासाहेब कोंडदेव यांनी जिजामातांनी त्यांच्या अंडरमध्ये त्यांना प्रशिक्षणामध्ये आखाड्यामध्ये पाठवलं शिवाजी महाराजांना आणि तिथूनच शिवाजी महाराज त्या गुरुच्या आशीर्वादाने घडले. मी महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो की ज्यांनी निस्वार्थपणे 50 वर्ष शस्त्रविद्या शिवकालीन शस्त्रविद्या घडून हजारो विद्यार्थी इथून तयार झालेले आहे.
त्या महाराष्ट्र शासनाने दादासाहेब कोंडदेव पुरस्कार या आखाड्याचे वस्ताद प्रभाकरराव भोसले यांना देण्यात यावं, बहाल करण्यात यावं अशी मी या चॅनलतर्फे, या नागपूरकरांतर्फे, विदर्भातर्फे मी मागणी करतो महाराष्ट्र शासनाला की त्यांनी दादासाहेब पुरस्कार, कोंडदेव पुरस्कार हे प्रभाकरराव भोसले यांना देण्यात यावं. त्यासोबतच 2 दादा होऊन गेलेत, एक दादासाहेब कोंडदेव आणि मराठी चित्रपटाचे दादा कोंडके यांनीसुद्धा मराठी चित्रपट हे जिवंत ठेवलेलं आहे. ह्या लोप पावलेल्या या ज्या शस्त्रविद्या आहेत, आम्ही या भारत देशाने दिलेले खेळ म्हणजे कबड्डी, खो खो, हॉकी हे इंटरनॅशनल लेवलपर्यंत गेलेले आहे. पण ज्यांच्या शस्त्रक्रियेमुळे आम्ही मोगलशाही, कुतुबशाही यांना हारून यांना बाहेर पाठवलं, त्यानंतर इंग्रज लोक इथे आलेत. यांना एक अहिंसाचा धर्म घेऊन, काठी घेऊन निघणारे महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या माध्यमातून या इंग्रजांना बाहेर केलेलं आहे. पण आम्हाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या आमच्या भारतीय देशांनी, या आमच्या सरकारने, या प्रशासकांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि मी महाराष्ट्र सरकारला, या देशाच्या भारत सरकारला एक विनंती करेल की आखाडे जसं कबड्डीचं खेळाडूंना, हॉकीच्या खेळाडूंना, खो खोच्या खेळाडूंना नोकरीमध्ये एक आरक्षण कोटा देण्यात यावं अशी सुद्धा मी भारत सरकारला मागणी करीन. पुनश्च मी आमचे प्रभाकरराव दटके साहेब, आपला प्रभाकरराव भोसले साहेबांना हे दादासाहेब कोंडदेव हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाने बहाल करावा हे मी विदर्भातर्फे, आमच्या नागपूर नगरीच्या सर्व नागरिकातर्फे मी विनंती करतो आणि त्यांना मागणी करतो. आणि यानंतरही हा आखाडा, कारण की भोसले परिवार, मुलं, त्यांच्या मुली, यानंतर येणारा जो काळ राहील, येणारा 50 वर्षाचा काळ राहील, हा यांचं कुटुंब सांभाळेल. आणि इतकं चांगलं आमच्या पोरांना घडवलेलं आहे संस्कार दृष्टीने आणि शिवकालीन शस्त्रविद्याच्या याच्या माध्यमातून स्वावलंबी बनवलं आमच्या मुलांना. आणि एक सुसंस्कृत म्हणजे जे संस्कार म्हणतात मुलांना, हे सुद्धा या आखाड्यात मिळतं. मी प्रभाकरराव भोसले साहेबांना चे आभारी आहो, या कुटुंबाचे मी आभारी आहो. असेच विद्यार्थी घडत राहावं. माझं नाव सतीश आमदरे. माझा परिचय म्हणजे मी इथून रेग्युलर जिम जायचो. माझं घर बाजूलाच राहणं आणि या रस्त्याने माझं रेग्युलर जायचं आणि मी रेग्युलर इथे पाहायचो. सर इथे हे प्रशिक्षण देत होते शिवकालीन. मलाही आवडायचं, पण माझा बाळाची शाळा असल्यामुळे मी येऊ शकत नव्हतो, आणू शकत नव्हतो. पण लॉकडाऊनमुळे त्याची शाळेला स्पेस भेटलं आणि मी इथे त्याला आणलं. आणल्यावरचे चेंजेस वेगळेच आहेत. माझा बाळ जो 8 वाजता आणि 8:30 वाजता उठायचा, तो आता 5:30 वाजता उठतो. 5:30 वाजता उठून तो स्वतः तयारी करून इथे यायला आतुर असतो. का बरं? तर एक प्रशिक्षण भेटून राहिलं, ॲक्टिव्हिटी होऊन राहिली. आणि ही ॲक्टिव्हिटी आता शाळेतही भेटत नाही. हे कल्चर जे आपलं जुनं कल्चर आहे, ही हिस्ट्री आहे आपल्यासाठी, ही जोपासून राहिलेत सर. त्याच्यामुळे या सरांचं खूप मोठं धन्यवाद करतो. आणि हे असंच चालू असो, बाकी दिवशी नाहीत पण समर्समध्ये चालू ठेवू, तर आमच्या मुलांना पण ही ॲक्टिव्हिटी समोर भेटो, ताकी आमच्या पूर्वजांनी मागे काय केलेलं आहे ते आता आम्हाला कळेल आणि आमच्यापासून आमच्या मुलांना कळेल आणि आमच्या मुलापासून समोर कळेल. तर ही ॲक्टिव्हिटी सदैव चालू राहो एवढीच इच्छा आहे, ईश्वरचरणी इच्छा आहे. सरांना खूप खूप धन्यवाद, तुमचं खूप धन्यवाद, कृषी समृद्धी चॅनलचं धन्यवाद. सरांची चर्चा करूया. मी मुकेश केवट. ॲक्च्युली मी भरपूर दिवसापासून बघत होतो की इथे जे वस्ताद आहेत, ताई आहेत, ते मोठ्या आपुलकीने इथे शिकवतात. आज जर बघितलं तर आत्मरक्षणासाठी असे भरपूरशा विद्या आहेत, पण माझी मनापासून इच्छा होती की माझ्या मुलींनी ही विद्या ग्रहण करावी, पण मी तिला फोर्स नव्हतं करू शकत. तर मग लॉकडाऊन हे सुरू झालं. आता लॉकडाऊनमध्ये किती लोकांना त्याचा फायदा झाला, किती नुकसान झालं हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण यामुळे माझा एक फायदा झाला की मी माझ्या मुलीला इथे आणू शकलो. तिला आणलं मी इथे एक दिवस, तिला पूर्ण दाखवलं की हे बघ तू असं आहे, तुझी शिकण्याची इच्छा आहे का, फोर्स नाही आहे, तुला जर आवडत असेल तर तू शिक. पण तिने त्याच वेळेस डिसिजन घेतलं की नाही मला हे शिकायचं आहे. त्यावेळेस मग ॲडमिशन झाली आणि आता सुमारे 2 महिने झाले ती फार सुंदर करते आहे. कारण ही जी शस्त्रविद्या आहे, शिवकालीन शस्त्रविद्या आहे, ही फार आपल्याला कमी ठिकाणी बघायला मिळते.
आणि आपल्या विदर्भामध्ये ही एकमेव ठिकाण आहे जिथे हे आपल्याला शिकवलं जातं आणि त्याबद्दल मी भोसले साहेबांचे ताईंचे फार मनापासून आभार मानतो की त्यांनी ही जोपासना केलेली आहे या गोष्टीची. धन्यवाद, खूप सुंदर. मैं यहाँ से पहले जाता था तो मेरे को रोज़ यहाँ पे खेलते हुए दिखते थे, तो मैंने भी सोचा कि नहीं मेरे लड़के को भी ये लाठी आना चाहिए. तो उस दिन मेरी लड़की भी बोल रही थी कि वो पापा मेरे को लगा के दो, मेरे को ये पढ़ना है. तो मैंने बोला चलो जाके, फिर मैं जाके इन प्रभाकर राव भोसले सर इनसे मिला, उन्होंने बताया तो ये सारी विद्या यहाँ पर सिखाई जाती है. मैंने बोला अभी ये कंप्यूटर का युग है और यहाँ पे साइंस का युग है और ये विद्या अभी कोई सिखा नहीं रहा है, क्योंकि एक में वो ये अखाड़ा ऐसा है कि जहाँ पे ये सारी विद्याएं सीखने को मिलती है. तो मैंने बोला कि क्यों नहीं आगे के चलते. आज मेरी लड़की 12 साल की है, डिम्पल बैस, उसको मैं तो यानी आगे की दृष्टि से जैसे लेडीज़ को या लड़कियों को बहुत आवश्यक है ये पढ़ना, लाठी आना, तलवारबाजी, यानी कहीं पे भी जाएंगे तो अपना संरक्षण खुद कर सके. इसलिए मैं उसको ये पढ़ा के और सारी विद्या उनको पढ़ना और सब कुछ उनको आना चाहिए, ऐसा मेरे को लगता है. हेलो सर, मेरा नाम बादल नागतुर है और मुझे 2 बेटियां हैं. एक्चुअली मेरे बेटी को ये के बारे में, खेल के बारे में कोई जानकारी नहीं थी. मैं छोटे ताजबाग में दरबार में आते रहता हूँ, तो मेरा ध्यान इधर चले गया था. मेरे मन में आया कि मेरे बच्ची के लिए कुछ सिखाऊं करके, तो मेरा इंटरेस्ट जाग गया. मेरी बच्ची कभी भी सुबह 8 बजे के पहले कभी सो के नहीं उठती थी, लेकिन जब से हीरा रांझा अखाड़ा ज्वाइन किया तो मेरी बच्ची बरोबर 4:30 पौने 5 बजे उठ जाती है और वो खुद ही अपने हाथ से तैयारी करके खुद ही यहाँ पे 6 बजे पहुँच जाती है यहाँ पे. और मेरे बच्ची को मैं खुद आगे बढ़ाना चाहता हूँ. और जिनके घर में स्पेशली लड़की है उन्होंने तो ज़्यादा ध्यान देना ही चाहिए कि नहीं बहुत सारे लोग सोचते हैं मेरे को लड़की है क्या करना, शादी होने के बाद लड़की हमको साथ नहीं देती है, सपोर्ट नहीं करती है. बट लड़की को आत्मस्वावलंबी बनाओ और लड़की को अगर आगे बढ़ाना तो हीरा रांझा अकेडमी में नाम डाल दीजिए उनका वाला, तो लड़की आगे बढ़ जाएगी. राज हीरा डाल दीजिए. और हमारे लिए शिवाजी महाराज, सेकंड शिवाजी महाराज हीर ताजे ग्रुप दादाजी है, ये हमारे बच्चे को पढ़ा रहे हैं और ये लड़की को यही लोग आगे बढ़ा लेके जाएंगे. थँक्यू सर. सुंदर असे विचार आहे आणि तसे झालेही पाहिजेत. आता महिला म्हटलं तर महिला वर्ग आहे आणि ते स्वतः पालक पण आहेत, त्यांच्याशी चर्चा करू. माझं नाव प्रीती जुमडे, मी अयोध्यानगरला असते. इथे मी सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना मला हे दिसलं. मी विचारलं, मला 2 मुली आहे, रिधिमा आणि मिहिका. आता त्या मोठ्या झालेल्या आहेत, पण त्यांना आतापर्यंत त्यांच्या याला काही हे मिळालेलं नाही, स्कोप मिळाला नाही. शाळेमध्ये एवढं काही शिकवलं जात नाही. स्पोर्ट्समध्येपेक्षा अभ्यासाकडे जास्त लक्ष दिलं जाते. परंतु स्पोर्ट्स काय असते आणि ओल्ड इज गोल्ड, म्हणजे जुनं ते सोनं, हे आज इथे येऊन मला कळलं की शिवकालीनमध्ये कोण कसं चढत होतं, काय करत होतं, काय नाही, ते आपल्याला हिस्ट्रीमध्येच पाहायला मिळत होतं, पण आज इथे अनुभवायला मिळत आहे. आणि या मुलांच्या रूपात मला माझं बालपण पण आठवत आहे आणि त्यांच्याकडे पाहून असं वाटत आहे की हे जे काही होत आहे ते खूप चांगलं होत आहे. आणि या सरांनी, जे प्रभाकर सरांनी आहे ना, इथे सेवादान केलेली आहे. कुठलाही पैसा न घेता पूर्णपणे आपलं सेवादान करतात आणि त्या सेवादानाचा आम्हाला खूप म्हणजे आमचं अहोभाग्य की आम्ही या सेवादानामध्ये आमचं सहकार्य आहे की आम्ही तिथे त्यांचे जे कला आहे त्यांना विकसित करण्याचा आम्हाला चान्स मिळाला आहे, आमच्या मुलींना मिळालेला आहे. तर मला वाटते असंच सतत होत राहावं. बस तेच ताजीरा याचा मी मनापूर्वक आभार मानते आणि सगळ्या सर लोकांचे पण आभार मानते. माझ्या 2 मुली इथे आहेत. बाबांच्या इथे नेतृत्वाखाली इथे खरंच खऱ्या अर्थाने सेवा, सुरक्षा आणि संस्कार शिकवले जातात. सेवा, सुरक्षा आणि संस्कार. सेवा म्हणजे स्वतःहून सगळ्या गोष्टी करायच्या. सुरक्षा म्हणजे आत्मप्रबळ मुलींना बनवायचं. आणि संस्कार म्हणजे इवन आजकाल सगळे मुलं विसरलेत की पाय लागायला पाहिजे, नमस्कार करायला पाहिजे, मोठ्यांचा आदर करायला पाहिजे. हे इथं मुलं शिकलेले आहेत. मात्र स्वतः मुली आता घरी येऊन स्वतः नमस्कार करायला लागले. कोणी पण येऊ, आजूबाजूच्या कोणी येऊ, सगळ्यांना नमस्कार करतात. हा संस्कार इथं मुलींना शिकायला मिळाला. खऱ्या अर्थानं महिला सशक्तीकरण, बालकल्याण विकास महिला मंत्रालय हे जेवढं काम चांगलं करत नाही ना, त्याच्या कितीतरी पटीने इथे काम चांगलं होतं. याच्याकडे सरकारने, शासनाने इथे लक्ष दिलं पाहिजे. हे माझं सरकारना एक विनंती आहे की नक्कीच या ठिकाणी थोडंसं डेव्हलपमेंट काय करता येईल आणि काय अजून महिला आणि सशक्त बालविकास मंत्रालयातर्फे किंवा खऱ्या अर्थानं हेच मंत्रालय आहे असं मला इथे म्हणायचं आहे. कसं आहे, हे यांची जे भावना आहेत तर काय असं तुम्हाला वाटत असेल का बुवा यांना पैसे गिसे देऊन असं आम्ही बोलायला लावता, असं काहीच नाही.
इथे कोणताही कार्य निशुल्क होतो, म्हणजे शिकणंही निशुल्क, येणंही निशुल्क, पाहणंही निशुल्क, सगळंच. तर काही नाही, हे जेवढेही बोललेत ना पालकवर्ग, हे सगळं मनातल्या भावना आहे आणि चांगल्या भावना आहेत. चांगल्या गोष्टीसाठी बोलायचं म्हटलं तर शब्द कमीच पडतात, असं भरपूर बोलायची इच्छा होत राहते. पण जेवढे बोलले खूप खूप छान बोलले. तुम्ही लक्ष द्या, समजून घ्या, कारण इतिहास जपणं हे आपल्या खूप महत्त्वाचं झालेलं आहे. आणि जे लहान मुलं इथे येऊन शिकतात, दादा आताच बोलले, खूप सुंदर बोलले की संस्कार हे सेवा, सुरक्षा आणि संस्कार ह्या तिन्ही महत्त्वाचं शिक्षण इथं भेटत आहे. तर तुम्ही आपल्या मुलांना, बाळांना, जे तुमच्या घरी महिला वर्ग असतील त्यांना पण, असं काही वयाचं काही मर्यादा नाहीच आहे. मी इथे आले, मी सगळ्याच वयाचे मुलं, मुली, महिला, पुरुष सगळे दिसत आहेत. तर तुम्ही या, प्रशिक्षण घ्या आणि स्वतःचं जीवन आहेच आपलं, हॅप्पी राहा. भरपूरशा माहिती इथं मिळालेल्या आहे. इतिहासकालीन जे माहिती आहे, श्री छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या जमान्यातल्या ज्या माहिती आहे त्या पण आपल्याला पुरेशा मिळालेल्या आहे. पण तरी मला असं वाटतं मी अर्धवटच आहे, पूर्ण माहिती आताही झालेली नाही. तर मी आता जे आहे याच्यानंतर जे भेट घेणार आहे ते इथले ज्यांनी हा निर्माण केला, ज्यांनी हा आखाडा तयार केला, याची सुरुवात केली ते म्हणजे आबासाहेब. चला त्यांच्याशी चर्चा करूया.